या आपण करू मनातल्या गोष्टी, स्वप्नांना सत्यात आणणाऱ्या गोष्टी, देश विदेश शहर असू दे गाव, घरोघरी पोहोचे रेडिओ FTI. या तर मग करू मनातल्या गोष्टी. रेडिओ FTI, तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ. श्रोते हो नमस्कार. रेडिओ FTI 90.4 मेगाहर्ट्झच्या स्टुडिओमध्ये मी नीता तुपारे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत लॉकडाऊन आणि मुले या विषयावर आरती पाटील कडू या आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आणि त्या त्यांचे विचार आज आपल्याला सांगणार आहेत. विशेष करून बालक आणि पालक या दोघांशी लॉकडाऊनमध्ये घरात राहूनच आपण आपल्या पाल्याला त्याच्या शिक्षणात कशी मदत करू शकतो, 2 ते 10 वयोगटातील मुलांसाठी आपण त्यांचा वेळ कसा सत्कारणी लावायचा, म्हणजेच घरातूनच त्यांना आनंददायी शिक्षण कसे देता येईल, याविषयी ते आज आपल्याला सांगणार आहेत. चला तर मग फार वेळ न घालवता थेट कार्यक्रमाकडेच वळूयात. ऐकूयात आरती पाटील कडू यांना. श्रोते हो नमस्कार. मी आरती पाटील कडू रेडिओ FTIच्या सामुदायिक रेडिओमधून आपल्याशी संवाद साधते आहे. लॉकडाऊनमध्ये मुलांसोबत घरच्या घरी खेळ, गाणी, गोष्टी, उपक्रम कसे घेता येतील या विषयावर मी बोलणारच आहे. त्यामध्ये आजचा विषय मी घेऊन आली आहे तो म्हणजे बालगीते, आणि या विषयाला धरूनच मी आपणा सर्वांशी आज संवाद साधणार आहे. लॉकडाऊन आणि मुलं हा आजच्या परिस्थितीत पालकांसमोरील एक गंभीर प्रश्न उभा आहे. आपण पाहत आहोत की कोरोना काळात सगळेच घरात अडकलेले आहेत. मनात एक प्रकारची भीती आहे, बाहेर पडता येत नाही, बाहेरही भीतीचं वातावरण आहे. आज जवळजवळ 6 महिने होत आले या परिस्थितीला. मुलांच्या शाळा सुरू नाही, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ही एक अडचण समोर आहे. असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर असताना कोविडच्या या परिस्थितीत मुलांचा चिडचिडेपणा अधिक वाढला आहे आणि पालकांना प्रश्न पडत आहे की मुलांना व्यस्त कसे ठेवावे, तसेच त्यांना घरच्या घरी शिक्षण कसे देता येईल, हाही विचार आपण करतोच आहोत. तर काही शिक्षणाची माध्यमे आपल्यासमोर उपलब्ध आहेत. यामध्ये अभ्यासक्रम हे एक माध्यम आहे, काही पुस्तके आहेत, आता सुरू असलेले ऑनलाईन शिक्षण आहे, तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेले शैक्षणिक किंवा उपक्रमशील व्हिडिओ आहेत. पण या सगळ्यामुळे मुलांचा स्क्रीन टाईम वाढतोय, याचाही विचार करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून या व्यतिरिक्तही काही उपक्रम असे आहेत की आपण ते घरच्या घरी मुलांसोबत घेऊन मुलांच्या विविध क्षमतांचा तर विकास करूच, पण यामधून मुलांना आनंदही देऊ शकतो. आणि या उपक्रमांपैकीच एक म्हणजे बालगीते. ही खूप महत्त्वाची ठरतात. एकूणच या परिस्थितीत मुलांना घरातच बंदिस्त राहिल्यामुळे त्यांचा चिडचिडेपणा अधिक वाढलेला दिसतो. विशेषतः 2 ते 10 या वयोगटातील मुलं. या मुलांना घरातच काय करावे ते त्यांना कळत नाहीये. मग सतत मुलांचे पालकांसमोर प्रश्न, मी काय करू, आत्ता काय करू, आणि यामुळे पालकांची त्यात चिडचिड होत आहे, हे आपल्याला दिसतेच आहे. मग अशा वेळी आपण मुलांसोबत बालगीते घेतली तर मुलांना आनंदही मिळेल आणि त्यांचा चिडचिडेपणा कमी होण्यास मदतही होईल. आता बालगीत म्हणजे नेमकं काय हे आपण पाहूया. मी माझ्या मुलीविषयीचा एक किस्सा तुम्हाला सांगते. खरं तर संगीत हा माझा आवडता विषय आणि सतत गुणगुणणं छंदच म्हणा. माझी मुलगी अगदी लहान असताना तिला झोप लागण्यासाठी मी अंगाई गीतं म्हणायची. त्या अंगाई गीताची सूर तिच्या कानी पडायची आणि ती सहज झोपी जायची. पण मी जर ते बोलता बोलता अचानक थांबली की ती लगेच उठायची आणि रडायची. म्हणजेच ते स्वर, त्या अंगाई गीतातली लयबद्धता तिला आनंद देत असे आणि ती तिला हवी हवीशी वाटत असे. लहान मुलांना ही हवी हवीशी वाटणारी अंगाई गीतं म्हणजेच एक प्रकारचं बालगीत. या बालगीतांचे स्वर, शब्द मुलाच्या कानावर पडतात. त्या स्वरांमधला ताल, ठेका मुलाला आनंद देत असतो. त्यातली लयबद्धता, शब्दांमधला चढ उतार त्यांच्या सतत कानी पडून मुलांमध्ये एकाग्रता वाढते आणि मूल छान झोपी जातं. आणि मग बालपणी जी अंगाई गीताची सवय लागते ती अगदी पुढे शाळेत जाईपर्यंत टिकून राहते. हे झालं अंगाई गीताचं महत्त्व.
अशा खूप काही प्रकारच्या बालगीतांचा, अभिनय गीते, कृतियुक्त गीते यांचा उलगडा मी आज आपणासमोर मांडणार आहे. बघा तर, आपण लहान मुलांना पाहत असतो, त्यांना अनुभवत असतो. एखादं संगीत किंवा एखादा आवाज ऐकू येणाऱ्या खेळण्याकडे मुलं लगेच आकर्षिली जातात. आपल्या घरामध्ये आजीने नुसतं टाळ्या वाजवून विठ्ठल विठ्ठल जरी म्हटलं किंवा एखादं चिऊ काऊचं बालगीत टाळ्या वाजवून म्हणायला सुरुवात केली की मुलं ते बालगीत आनंदाने ऐकतात आणि छान खळखळून हसतात आणि त्या टाळ्यांचा ठेका समजत जसं जमेल तसं नाचायला लागतात. अर्थातच मुलं त्या बालगीतातून खूप काही शिकत असतात. ही बालगीते आणि मुलांचं शिकणं, त्यांच्या क्षमतांचा विकास होणं यामागे ही एक शास्त्रीय दृष्टिकोन आहे. अनेक शास्त्रज्ञांनी बालगीतांमुळे मुलांची शिकण्याची प्रक्रिया कशी सहज घडत जाते हे प्रायोगिक तत्वाने सिद्धही केले आहे. बालगीतांचे स्वर जेव्हा कानावाटे मेंदूत जातात त्यावेळी तिथल्या ऑडिटरी कॉर्टेक्सरीवर या लहरी रेंगाळतात आणि मेंदूच्या डाव्या उजव्या भागांना या लहरीचं उद्दीपन मिळतं आणि त्यामुळे मनाला अतिशय आनंद होतो आणि या आनंदामुळेच शिकण्याची प्रक्रिया ही अधिक दृढ होत जाते. आपल्या घरातली माणसं, त्यामध्ये मुलांना सगळ्यात जवळचे असणारी व्यक्ती म्हणजे कोण? तर आजी आजोबा. तसेच घरातले प्राणी, घरातल्या गोष्टी यांना धरून साधे आणि सोपे शब्द, त्याला साधीशी चाल आणि सोबत टाळ्या या पद्धतीने एखादं बालगीत तयार करून मुलांसोबत घेतलं की अशी बालगीतं मुलांच्या ओठांवर बसतात. असंच एक बालगीत मी आपणासमोर बोलून दाखवते. ते असं आहे. पंपूने केले साबणाचे फुगे. पंपूने केले साबणाचे फुगे. पंपूने केले साबणाचे फुगे. मोठे गेले पुढे, छोटे राहिले मागे. मोठे गेले पुढे, छोटे राहिले मागे. एक फुगा, आहा एक फुगा. एक फुगा बाबांच्या चष्म्यावर बसला. एक फुगा बाबांच्या चष्म्यावर बसला. पंपूला तो तिसरा डोळाच वाटला. एक फुगा, आहा एक फुगा. अशी साधी सोपी बालगीतं तयार करून मुलांना आवर्जून ऐकवावीत. मुलांसमोर अशी बालगीते सतत घेतल्याने ती त्यांची छान पाठ होतात. त्याला काही खास शिकण्याचीही गरज नसते. जेव्हा मुलं ही बालगीते ऐकतात तेव्हा त्यांच्या श्रवण क्षमतेचा विकास होऊन भाषा विकास होण्यास खूप मदत होते. तसेच लहान मुलांना आपल्या आजूबाजूला दिसणारे प्राणी, पक्षी हे खूप आवडतात. त्यांचं मुलांना एक वेगळंच आकर्षण असतं. ज्या बालगीतांमध्ये प्राणी असतात अशी बालगीते तर मुलांना खूपच आवडतात. त्यात प्राण्यांचे अभिनय करायला तर मुलांना गंमतच वाटते. अशीच काही बालगीते आहेत, ती तुम्हाला मी म्हणून दाखवते. एक म्हणजे खारुताई मुलांना खूप आवडत असते आणि ती दिसायलाही इतकी छान असते. तिचं एक बालगीत आहे. खारुताई छोटीशी, खारुताई छोटीशी, आहे का माहित, आहे का माहित. राही कोठे सांगू का, राही कोठे सांगू का. झाडाच्या ढोलीत, झाडाच्या ढोलीत. याप्रमाणे. आणि त्यामध्ये आणखीन एक की आपल्या घरात मणिम्याव असते, ती मुलांना अतिशय आवडते. तिचं एक बालगीत आहे. म्याव 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 येऊ का घरात. म्याव 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 येऊ का घरात. कोण आहे आज स्वयंपाकघरात. कोण आहे आज स्वयंपाकघरात. या तर आमच्या आजीबाई, या तर आमच्या आजीबाई. मग आज जायला हरकत नाही, मग आज जायला हरकत नाही. तसेच एक असं आहे बालगीत. हम हाथी को गिनती सिखाएंगे. यामध्ये मुलांना हत्तीचा अभिनय करायला खूप आनंद मिळतो आणि ते मोजणीही शिकतात. तर ते असं आहे. हम हाथी को गिनती सिखाएंगे, हम हाथी को गिनती सिखाएंगे.
बोल हाथी एक, बोल हाथी एक, तुम्हें मिलेगा केक, तुम्हें मिलेगा केक. अशा प्रकारची प्राण्यांचे अभिनय करायला मुलांना एक वेगळा आनंद मिळत असतो. त्याचप्रमाणे आणखी एक बालगीत असं आहे की ज्यामध्ये निर्जीव वस्तूला सजीव म्हणून उल्लेखला आहे. ते असं आहे, चाळणीतलं पीठ म्हणे चाळ मला नीट, चाळणीतलं पीठ म्हणे चाळ मला नीट, चाळ मला नीट म्हणे चाळ मला नीट, चाळ मला नीट म्हणे चाळ मला नीट, चाळणीतलं पीठ म्हणे चाळ मला नीट. ह्या बालगीतामध्ये ते पीठ आहे ते जणू काही आपल्याशी बोलत आहे. म्हणजेच काही बालगीतांमध्ये निर्जीव वस्तूंना सजीव म्हणून सुद्धा उल्लेखलेलं दिसून येतं. आज नर्सरी, शिशुवर्ग, बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक वर्ग यामध्ये मुलांना भरपूर बालगीते, बडबड गीते शिकविली जातात. प्राथमिक वर्गांना कविता ह्या विशिष्ट चाली लावून शिकवल्या जातात व त्या समूहाने बोलल्या जातात. त्यामुळे मुलांचं शिकणं हे आनंदीदायी होत आहे. बालगीते सतत ऐकल्याने शब्दसंग्रहात तर वाढ होतेच, एकूणच या सर्व गोष्टींमुळे भाषेला एक वेगळी लयबद्धता आलेली मुलांना हळूहळू समजायला लागते. पुढे प्राथमिक स्तरावर मुलं कविता छान चाल लावून बोलतात. तसेच वेगवेगळी अभिनय गीते एकत्र घेतल्याने मुलांची भाषा समृद्ध होत असते आणि त्यात एक वेगळा आनंदही मुलांना मिळत असतो. सामान्यपणे बालगीते ही आकाराने लहान असल्याने म्हणायला सोपी असतात. तसेच त्यात नेहमी कानी पडणारे शब्द असल्याने शब्दांचाही अर्थ लगेच समजतो. अशी छोटी छोटी बालगीते आपल्याला स्वतःही तयार करता येतात. बालगीत म्हणजे एक प्रकारची गोष्टच असते. एखादी घटना कशी घडत जाते त्याचे बालगीतांमध्ये छान वर्णन केलेले असते. उदाहरणार्थ एक बालगीत मी तुम्हाला म्हणून दाखवते. एक बी लावली, त्याला पाणी घातले, त्याला कोंब आले, त्याला 2 पाने आली, त्याची वेल झाली, त्याला कळी आली, त्याचे फूल झाले, त्याचे फळ झाले, ते फळ एवढे मोठे झाले, एवढे झाले, एवढे झाले, एवढे झाले. या बालगीतात हे म्हणत असताना मुलं इतके आनंदी असतात. म्हणजे ते इतकं मोठं झालं म्हणत एकदम पडायचं, त्याच्यात त्यांना खूप गंमत वाटते. आता या बालगीतामध्ये एक बी लावल्यानंतर तिला कसे कोंब येते, मग पानं कशी येतात, मग त्याची वेल कशी होते, तिथपासून ते त्या झाडाचं फळ मोठे होईपर्यंत मुलं छान कल्पना करतात आणि त्यातली क्रमबद्धता मुलांच्या लक्षात येते. बालगीतामध्येही गोष्टीप्रमाणेच आदी, मध्य आणि अंत याप्रमाणे एखादी गोष्ट रचलेली असते आणि अशी बालगीते सतत ऐकल्याने त्यामध्ये असलेल्या गोष्टीचा क्रम मुलांना लक्षात येतो. बालगीतामध्ये यमक वाक्य कशी येतात याचेही ज्ञान होते. मुलांची श्रवण क्षमता वाढते. वाक्याचा एक रचनाबंध कसा तयार होत जातो हे समजण्यास मदत होते. बालगीतांमुळे भाषेत आलेले यमक शब्द हे वाक्यात कसे जोडले आहेत हे मुलांना समजते आणि विशेष म्हणजे मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास होत मुलं त्याच बालगीतात कधी कधी आपल्या बोबड्या भाषेतील शब्दांनाही यमक जोडून मुलं तेच बालगीत छान प्रकारे पुढे बोलत असतात. बालगीत म्हणताना मुलांच्या तोंडाचे, जिभेचे स्नायू यांचा व्यायाम होत असतो. त्यामुळे ध्वनी उच्चारण चांगले होते. कृतीयुक्त तसेच अभिनय गीते यामध्ये शारीरिक हालचाल होते. मूल वाढत असताना या क्षमतांचा विकास होणं हे खूप महत्त्वाचं असून या उपक्रमांद्वारे या सर्व क्षमतांचा एकाच वेळी विकास होताना आपल्याला दिसून येतो. पालक आणि मूल एकमेकांशी जोडले जातात. मुलांच्या कल्पकतेचा आणि निर्मिती क्षमतेचा विकास होतो. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या बालगीतांमधून मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे भावनात्मक अनुभवही मिळतात. उदाहरणार्थ आनंदाचे अनुभव मिळतात, निसर्गाचे अनुभव, नातेसंबंध, शाळा, कुटुंब, पर्यावरणातील ऋतुबदलांचे अनुभव अशा अनेक अनुभवांची साठवण म्हणजेच त्यांचं शिकणं होत असतं. आज घरामध्ये जास्तीत जास्त विभक्त कुटुंब पाहायला मिळतात. मग अशा वेळी मुलांना बालगीते, गोष्टी म्हणून दाखवणारे आजी आणि आजोबा हे आपल्याजवळ नाहीत. त्यावेळी त्यांची ही जबाबदारी आता आपल्यावरच येऊन पडली आहे.
म्हणूनच आपण पालक या नात्याने मुलांसोबत मुलांप्रमाणे लहान होऊन छान बालगीते, अभिनय गीते, कृतीयुक्त गीते म्हणूयात आणि मुलांना आनंद देण्याचा प्रयत्न करूया. आज जाता जाता मी एवढंच म्हणेन की आज जे काही ऑनलाईन शिक्षण सुरू आहे यात शिक्षकाची आणि मार्गदात्याची भूमिका एकत्रितरित्या आपण पालकच पार पाडत आहोत. काल परवा आपण इटलीच्या बालशिक्षण तज्ज्ञ मादाम मॉन्टेसरी यांची 150वी जयंती साजरी केली. तसेच भारतातील पहिल्या बालशिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक यांना पुण्यस्मरण केलं आणि काही दिवसांपूर्वीच शिक्षक दिनही साजरा केला. या विशेष दिनानिमित्त मी पालकांना हेच म्हणू इच्छिते की आजच्या परिस्थितीला अनुसरून आपण आई वडील घरामध्येच बालगीतांसारखे उपक्रम मुलांबरोबर घेऊया आणि आपल्यातलं लहान मूल जागे करून मुलांचे छान मित्र बनूया आणि त्यांच्या विकासाला हातभार लावूया. आज मला रेडिओ FTIच्या स्टुडिओमधून सर्व पालकांशी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण लॉकडाऊन आणि मुले या विषयावरील आरती पाटील कडू यांचे विचार ऐकत होतात. श्रोते हो, आम्हाला खात्री आहे की त्यांनी सांगितलेली माहिती आपल्या बालकांसाठी आणि पालकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, हो ना? श्रोते हो, नकारात्मक विचार टाळून सकारात्मक विचार करायला लागलात की समजा तुमची यशाकडे वाटचाल सुरू झाली. या विचारासोबतच आता मी नीता तुमचा निरोप घेते. परत भेटूयातच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत राहा तुमचा आमचा आपल्या सगळ्यांचा लाडका रेडिओ FTI 90.4 मेगाहर्ट्झ. धन्यवाद.